नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अँगल अँड इट्स मेजरमेंट या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 यातील पहिला प्रश्न आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचा आहे. पहा, पहिला प्रश्न, डिटरमाइन व्हिच ऑफ दी फॉलोइंग पेअर्स ऑफ अँगल्स आर को टर्मिनल. येथे आपल्याला अँगल्सच्या पेअर्स दिलेले आहेत, तर कोणत्या पेअर को टर्मिनल आहेत हे आपल्याला इथे डिसाईड करायचं आहे, डिटरमाइन करायचं आहे. सोडूया. पहा, ही पेअर को टर्मिनल आहे का हे ठरवायचं आहे. हे दोन अँगल आहेत, यापैकी मोठा अँगल हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. म्हणजे हा पॉझिटिव्ह अँगल मोठा आहे आणि हा निगेटिव्ह अँगल छोटा आहे. मोठ्या अँगलमधून छोटा अँगल आपल्याला मायनस करायचा. पहा, 210 डिग्रीचा अँगल यामधून मायनस करणार आपण, मायनस करणार म्हणून मायनस साईन, आणि हा अँगल ॲज इट इज मायनस 150 डिग्री. पहा, मोठ्या अँगलमधून आपण छोटा अँगल मायनस केला तर हे काय होईल, 210 डिग्री, आणि हे मायनस मायनस प्लस होतील 150. पहा, ही दोघांची ॲडिशन घेतली आपण तर 360 डिग्री येईल. पहा, मोठ्या अँगलमधून छोटा अँगल आपण मायनस केला असता येणारा आन्सर जर 360च्या पटीमध्ये किंवा मल्टिपलमध्ये किंवा टेबलमध्ये असेल, म्हणजे आलेला आन्सर आपलं 360 असेल, किंवा 360चा आपण टेबल तयार केला तर 720 होईल, येथे 1080 होईल. म्हणजे याप्रमाणे आन्सर असेल, म्हणजे 360च्या टेबलमध्ये आन्सर असेल आपलं आलेलं, तर ती पेअर को टर्मिनल असते. मोठ्या अँगलमधून छोटा अँगल मायनस केला असता तो आलेला डिफरन्स 360 आहे, बरोबर आहे. 360 किंवा 360च्या पटीमध्ये डिफरन्स असेल तर ती पेअर को टर्मिनल आहे. म्हणजे ही पेअर कशी आहे, को टर्मिनल. पहा, इथे आपण काय लिहिणार, हेअर difference between these two angles is 360 degree. Therefore, this pair is coterminal. ही पेअर कोटर्मिनल आहे. पहा, या दोन अँगलपैकी मोठा अँगल 360 डिग्री आहे, कारण हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. मोठ्या अँगलमधून छोटा अँगल आपल्याला मायनस करायचा आहे, म्हणजे 360मधून मायनस करणार आपण 30 डिग्री. पहा, मायनस करणार म्हणून मायनस साईन, आणि हा अँगल मायनस करायचा आहे म्हणजे -30. पहा, हा मोठा अँगल आहे, हा छोटा अँगल आहे. या अँगलमधून हा अँगल मायनस केला आपण, मायनस करायचा आहे म्हणून मायनस साईन, आणि या अँगलला मायनस साईन ॲज इट इज. पहा, ही जर आपण सबट्रॅक्शन घेतली तर काय होईल, हे 360 डिग्री आहेत, हे मायनस मायनस प्लस होतील, आणि हे 30, म्हणजे दोघांची ॲडिशन किती येईल, 390 डिग्री येईल. पहा, 390 डिग्री म्हणजे 360च्या मल्टिपलमध्ये आहेत का, नाही. 360चा टेबल याप्रमाणे होईल, बरोबर आहे. पहा, याप्रमाणे टेबल तयार होईल 360चा, त्यामध्ये हा नंबर नाही आहे. पहा, येथे आलेला डिफरन्स आपला 360च्या टेबलमध्ये, म्हणजे 360च्या पाढ्यामध्ये, म्हणजे 360च्या पाढ्यामध्ये हा नंबर आहे का, नाही. त्यामुळे ही पेअर को टर्मिनल नाही. येथे लिहिणार आपण, हेअर डिफरन्स बिटवीन दीज टू अँगल्स इज नॉट 360. डिफरन्स एकतर 360 आला पाहिजे किंवा 360च्या मल्टिपलमध्ये आला पाहिजे. इज नॉट 360 डिग्री और मल्टिपल ऑफ 360 डिग्री. पहा, डिफरन्स 360 पाहिजे किंवा 360च्या पटीमध्ये पाहिजे, दोन्ही पण नाही आहे. त्यामुळे देअरफॉर धिस पेअर म्हणजे ही पेअर इज नॉट कोटर्मिनल. ही पेअर कोटर्मिनल नाही. पहा, या पेअरमध्ये मोठा अँगल हा आहे आणि छोटा अँगल हा आहे, बरोबर आहे. म्हणजे मोठ्या अँगलमधून आपण छोटा अँगल मायनस करू. 540मधून मायनस होईल -180. पहा, 540 हे मायनस मायनस प्लस होतील 180 डिग्री. पहा, दोघांची ॲडिशन 720 होईल.
720 म्हणजे 360च्या टेबलमध्ये आहे, बरोबर आहे. 360ची आपण डबल केली तर 720 होतात. म्हणजे एक तर डिफरन्स आपल्याला 360 पाहिजे किंवा 360च्या मल्टिपलमध्ये पाहिजे. म्हणजे 720 हे 360च्या मल्टिपलमध्ये असल्यामुळे ही पेअर कशी आहे, को टर्मिनल. हेअर डिफरन्स बिटवीन these two angles is 720 degree, therefore this pair is co-terminal. ही पेअर को टर्मिनल आहे का आपण डिसाईड करू. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, 675मधून मायनस करावे लागेल हा अँगल. मोठ्या अँगलमधून आपण छोटा अँगल मायनस केला तर काय होईल, 675 डिग्री मायनस मायनस प्लस होतील 405 डिग्री. दोघांची ॲडिशन केली आपण 1080 डिग्री, बरोबर आहे. ही संख्या 360च्या मल्टिपलमध्ये आहे. 3ने जर मल्टिप्लाय केला आपण म्हणजे ही संख्या 360च्या टेबलमध्ये आहे, बरोबर आहे. 360ला 3ने मल्टिप्लाय केलं तर 1080 येईल. इथे लिहिणार आपण हेअर डिफरन्स बिटवीन these two angles is therefore this pair is co-terminal. एट 60मधून मायनस करणार 580 डिग्री. ही सबट्रॅक्शन 280 डिग्री येईल, बरोबर आहे. 280 डिग्री म्हणजे 360 नाही आहे आणि 360च्या मल्टिपलमध्ये पण नाही आहे. म्हणजे ही पेअर को टर्मिनल नाही. हेअर डिफरन्स बिटवीन these two angles is not 360. हा डिफरन्स 360 नाही किंवा और is not multiple of 360. हा डिफरन्स 360 किंवा 360च्या मल्टिपलमध्ये नाही. therefore this pair is not co-terminal. म्हणजे ही पेअर को टर्मिनल नाही. नॉट को टर्मिनल. या पेअरमध्ये आपण 900 हे मोठे आहेत आणि -900 लहान आहेत. म्हणजे या नंबरमधून हा नंबर मायनस करू आपण, या अँगलमधून हा अँगल मायनस करू. मायनस करायचं आहे म्हणून मायनस साईन येईल आणि म्हणजे याप्रमाणे होईल, बरोबर आहे. हा अँगल मायनस करायचा म्हणजे -900, परंतु मायनस करायचे असल्यामुळे येथे मायनस साईन येईल. म्हणजे हे काय होईल, 900 हे मायनस मायनस प्लस होतील 900. म्हणजे ही ॲडिशन येईल. ही संख्या कशी 360च्या मल्टिपलमध्ये आहे. जर 360ला 5ने मल्टिप्लाय केलं आपण तर 5ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे आन्सर मिळते आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे येथे लिहिणार आपण हेअर डिफरन्स बिटवीन these two angles is मल्टिपल ऑफ 360. डिफरन्स कसा आलेला आहे, 360च्या मल्टिपलमध्ये आलेला आहे. therefore this pair is co-terminal. नेक्स्ट क्वेश्चन नंबर बी. ड्रॉ दी अँगल्स ऑफ दी फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट. हे अँगल आपल्याला ड्रॉ करायचे आहेत आणि हे अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहेत हे पण आपल्याला लिहायचं आहे. सोडूया. -140 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. त्यासाठी आपण सर्वप्रथम क्वाड्रंट काढून घेऊ. मी पेनाचा वापर करत आहे व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी.
कधी पण हा फर्स्ट क्वाड्रंट असतो, हा सेकंड, हा क्वाड्रंट थर्ड आणि हा क्वाड्रंट फोर्थ. कोणताही अँगल काढण्यासाठी आपल्याला हा इनिशियल रे घ्यायचा आहे. हा रे अँगलचा इनिशियल रे म्हणून घ्यायचा आहे. ही डायरेक्शन कोणती आहे? अँटी क्लॉकवाईज, घड्याळीच्या काट्याच्या उलट्या दिशेने, म्हणजे ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँगल आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं काढणार, पण कधी अँगल जर पॉझिटिव्ह असेल तर. अँगल जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं काढायचं आहे, आणि अँगल जर निगेटिव्ह असेल तर आपल्याला क्लॉकवाईज. अँगल जर निगेटिव्ह असेल तर आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शनने काढायचं आहे. क्लॉकवाईज डायरेक्शन निगेटिव्ह अँगल असेल तर, हे लक्षात राहू द्या. हा अँगल निगेटिव्ह आहे म्हणजे आपल्याला क्लॉकवाईज डायरेक्शन, ज्याप्रमाणे घड्याळीचे काटे फिरत असतात त्या डायरेक्शननुसार, म्हणजे काटे क्लॉकवाईज असे फिरतील, बरोबर आहे, या दिशेने. आणि अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळीची उलटी दिशा, म्हणजे याप्रमाणे. अँटी क्लॉकवाईज कधी? जर पॉझिटिव्ह अँगल असेल तर अँटी क्लॉकवाईज, आणि निगेटिव्ह अँगल असेल तर आपल्याला क्लॉकवाईज, हे लक्षात ठेवायचं आहे. -140 डिग्री हा अँगल निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह अँगल असेल तर क्लॉकवाईज, म्हणजे या डायरेक्शनमध्ये. -140 या डायरेक्शनमध्ये 0पासून काउंटिंग करणार आणि 140पर्यंत, म्हणजे इथे मार्किंग केली 140ला. तर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जोडून घेऊ. हा जो टर्मिनल रे आहे, हा टर्मिनल रे या अँगलचा, याप्रमाणे आपण अँगल काढलेला आहे, बरोबर आहे, म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये अँगल काढलेला आहे. तर हा अँगल आहे -140 डिग्रीचा. कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? या अँगलचा इनिशियल रे हा आहे आणि टर्मिनल रे हा आहे. म्हणजे टर्मिनल रे ज्या क्वाड्रंटमध्ये आहे तर तो अँगल त्या क्वाड्रंटमध्ये आहे. म्हणजे हा अँगल -140 डिग्री अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. हा अँगल थर्ड क्वाड्रंटमध्ये आलेला आहे. 250 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. त्यासाठी आपण क्वाड्रंट काढून घेऊ, म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये अँगल आहे हे पण आपल्याला सांगता येईल. हा क्वाड्रंट फर्स्ट, हा सेकंड, हा क्वाड्रंट थर्ड आणि हा क्वाड्रंट फोर्थ आहे. हा आपल्याला इनिशियल रे घ्यायचा आहे. अँगल कसा? पॉझिटिव्ह आहे, बरोबर आहे. हा अँगल पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला या डायरेक्शनमध्ये काढायचं आहे. पॉझिटिव्ह अँगल असेल तर या डायरेक्शनमध्ये. इनिशियल रे हा घेणार आपण या डायरेक्शनमध्ये, म्हणजे 0पासून काउंटिंग करणार 250 डिग्रीपर्यंत. हे 90 आहेत, हे 180 होतील, बरोबर आहे. हा अँगल 90चा आहे, हा 90चा आहे, म्हणजे किती होतील? 180. म्हणजे एवढा अँगल काढला आपण तर 180चा होईल. आपल्याला किती पाहिजे? 250. म्हणजे यामध्ये आपल्याला अजून 70 डिग्री ॲड करावं लागतील, बरोबर आहे. हे 180 आहेत, येथे 70 डिग्री अँगल आपल्याला ॲड करावं लागेल. 0पासून 70, म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ. हा जो अँगल होतोय या इनिशियल रेपासून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये एवढा जो अँगल आहे, हा अँगल किती होणार आहे? 250 डिग्रीचा. कारण एवढा अँगल 90, हे 90 ॲड झाले तर 180 होतील, आणि हा अँगल एवढा 70चा आहे, म्हणजे 180 प्लस हे 70 म्हणजे 250. म्हणजे हा अँगल आपण काढलेला आहे 250 डिग्रीचा. कोणता क्वाड्रंट आहे? थर्ड क्वाड्रंट. हा टर्मिनल रे या क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे या अँगलचा क्वाड्रंट हा थर्ड क्वाड्रंट आहे. हा पण अँगल थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस असे आपण नावे देऊ शकतो, एक्स डॅश आणि वाय डॅश. 420 डिग्रीचा अँगल काढायचा आहे, त्यासाठी आपण क्वाड्रंट काढून घेऊ. अँगल पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला या डायरेक्शनमध्ये काढायचं आहे. अँगल किती आहे? 420 डिग्रीचा, म्हणजे हा 90 होईल. एवढा अँगल 90चा या डायरेक्शनमध्ये, एवढा अँगल 90 ॲड होतील, म्हणजे 180.
पुन्हा 90 ॲड होतील, हे 270. पूर्ण सर्कल झाल्यानंतर 360 होईल. म्हणजे एवढा अँगल 360 डिग्रीचा झालेला आहे. आपल्याला 420 पाहिजेत. म्हणजे 420 पैकी आपण 360चा अँगल काढलेला आहे. एक सर्कल पूर्ण झालेला आहे म्हणजे 360चा अँगल काढलेला आहे. तर आता फक्त उरतात 60 डिग्री, बरोबर आहे. म्हणजे येथे आपण 60 डिग्रीचा अँगल काढणार. पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये काढायचं आहे. म्हणजे काउंटिंग आपल्याला वरच्या दिशेने करायची आहे. पॉझिटिव्ह डायरेक्शन 60 डिग्रीचा. म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट एक्सटेंड करून घेऊ आपण. म्हणजे अँगल एवढा होईल, बरोबर आहे. या इनिशियल रेपासून असा पूर्ण एवढा अँगल हा किती होईल? 420 डिग्रीचा. सपोज OM, हा OM टर्मिनल रे आहे. हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आलेला आहे. या अँगलचा क्वाड्रंट आहे फर्स्ट. एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस. हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, हा क्वाड्रंट थर्ड आणि हा क्वाड्रंट आहे फोर्थ. आपल्याला 750 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. 750 डिग्री म्हणजे पॉझिटिव्ह अँगल आहे म्हणजे वरच्या दिशेने, बरोबर आहे. आणि निगेटिव्ह अँगल असेल तर आपल्या खालच्या दिशेने काढायचा आहे. हा पॉझिटिव्ह अँगल आहे. म्हणजे एवढं एक सर्कल काढल्यानंतर 360चा अँगल होईल. पुन्हा एक सर्कल काढल्यानंतर 360 प्लस 360 होतील. 360 आणि हे 360 म्हणजे अँगल टोटल किती होणार आहे? 720चा होईल, बरोबर आहे. या दोन राऊंड झाले म्हणजे 720 डिग्रीचा अँगल होत आहे. आपल्याला किती पाहिजे? 750. म्हणजे 30 डिग्री कमी पडतात. म्हणजे यामध्ये आपण आता 30 डिग्रीचा अँगल ॲड करू म्हणजे 750चा अँगल होईल, बरोबर आहे. अँगल पॉझिटिव्ह आहे म्हणजे वरच्या दिशेने, इनिशियल रेच्या वरच्या दिशेने आपण काउंटिंग करणार. 30 पाहिजे, हे 30. म्हणजे हा O पॉईंट आणि हा पॉईंट एक्सटेंड करून घेऊ आपण. म्हणजे एवढा अँगल या इनिशियल रेपासून पॉझिटिव्ह डायरेक्शनने हे दोन सर्कल झाले म्हणजे 720 आणि हे प्लस 30 म्हणजे टोटल अँगल होईल आपला 750 डिग्रीचा. क्वाड्रंट आहे फर्स्ट क्वाड्रंट, बरोबर आहे. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हा अँगल आहे. फर्स्ट क्वाड्रंट 945 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. 945 डिग्रीचा अँगल. म्हणजे एक सर्कल काढल्यानंतर 360चं होईल. दोन सर्कल काढले आपण तर हे होतील 720, बरोबर आहे. नंतर यामध्ये आपल्याला 180 जर ॲड केले आपण तर हे होतील 900. म्हणजे आपल्याला किती पाहिजे? 945. म्हणजे यामध्ये पुन्हा 45 डिग्री ॲड करावं लागतील आपल्याला. म्हणजे 945 डिग्रीचा अँगल होईल आपला टोटल. म्हणजे 360 अँगल पॉझिटिव्ह आहे म्हणजे या डायरेक्शनने वरच्या दिशेने, बरोबर आहे. इनिशियल रे म्हणजे एवढा अँगल काढला आपण. एक सर्कल म्हणजे 360, पुन्हा एक सर्कल म्हणजे हे एक पुन्हा सर्कल 360 झालेला आहे. आता 180 म्हणजे हे 90 आणि हे 90 म्हणजे 180, बरोबर आहे. आता अँगल पूर्ण झालेला आहे आपला 900चा. आपल्याला पाहिजे 945 म्हणजे 45 आपल्याला अँगल काढायचा आहे. या पॉईंटपासून या क्वाड्रंटमध्ये आता 45 या डायरेक्शनने, बरोबर आहे. म्हणजे 0पासून काउंटिंग 45, 40 आणि हे 45. हा ओरिजिन आणि हा पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ. एवढा अँगल हा टोटल अँगल होईल 945 डिग्रीचा. क्वाड्रंट हे फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड आणि हा क्वाड्रंट थर्ड आहे. या अँगलचा टर्मिनल रे थर्ड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे हा अँगल थर्ड क्वाड्रंटमध्ये येणार आहे. 1120चा अँगल काढायचा आहे. पॉझिटिव्ह अँगल आहे म्हणजे आपल्याला या इनिशियल रेच्या वरच्या दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये काढायचं आहे. 1120 आहे म्हणजे आपण 360चं एक सर्कल काढणार. नंतर अजून एक 360चं. 360 म्हणजे 3 सर्कल काढल्यानंतर आपला अँगल किती होईल?
एवढा होईल, बरोबर आहे. आपल्याला 1120 पाहिजे, म्हणजे यामध्ये आपल्याला 40 डिग्रीचा अँगल ॲड केल्यानंतर 1120 होतील, बरोबर आहे. म्हणजे आपण काय करणार, 3 सर्कल. अँगल पॉझिटिव्ह आहे म्हणजे या डायरेक्शनमध्ये एवढा अँगल होईल 360चा. पुन्हा एक सर्कल ड्रॉ केल्यानंतर एवढा अँगल होईल 720चा. पुन्हा एक सर्कल ड्रॉ केल्यानंतर एवढा अँगल होईल आपला 1080 डिग्रीचा. आता आपल्याला 40 डिग्री ॲड करायचे आहेत, म्हणजे येथे आपण अँगल काढणार 40 डिग्रीचा. 40 डिग्री म्हणजे हा पॉईंट येईल, बरोबर आहे. आता ओरिजिन आणि तो पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ. हा टोटल अँगल किती होईल, 1120 डिग्रीचा. डायरेक्शन लिहायची, डायरेक्शन अशी अँटी क्लॉकवाईज आहे कारण अँगल पॉझिटिव्ह आहे. क्वाड्रंट येणार आहे फर्स्ट, या अँगलचं क्वाड्रंट फर्स्ट आहे. -80 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. अँगल मायनसमध्ये आहे म्हणजे इनिशियल रेच्या खालच्या दिशेने क्लॉकवाईज डायरेक्शनने. -80 झिरोपासून काउंटिंग करणार, हे 80 आहेत म्हणजे हा पॉईंट येणार आहे. हा पॉईंट आणि ओरिजिन आपण एक्सटेंड करून घेऊ. म्हणजे हा अँगल किती आहे, -80 डिग्रीचा आहे. -80 डिग्री, हा 10 डिग्री असेल, टोटल 90 डिग्री, बरोबर आहे. -80 डिग्रीचा अँगल. क्वाड्रंट कोणता आहे, हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड क्वाड्रंट आणि या अँगलचा क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट आहे. या अँगलला क्वाड्रंट येणार आहे फोर्थ क्वाड्रंट. क्वाड्रंट हे रोमन अंकामध्येच लिहायचे आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ याप्रमाणे. अँगल हा मायनसमध्ये आहे. मायनसमध्ये असेल तर इनिशियल रेच्या खालच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपल्याला किती पाहिजे, -330 डिग्री. म्हणजे या डायरेक्शनमध्ये हा 90चा होईल, हा 90 ॲड होतील म्हणजे 180, म्हणजे -180 होतील. हे 90 ॲड केले तर -270 होतील, बरोबर आहे. आता 270 म्हणजे 90, हे 90 आणि हे 90, म्हणजे एवढा अँगल झालेला आहे 270 डिग्रीचा. परंतु हा क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये असल्यामुळे -270चा झालेला आहे. यामध्ये आपल्याला किती पाहिजे, आता 60 डिग्री ॲड करावं लागतील, बरोबर आहे. म्हणजे -60 डिग्री अँगल काढावं लागेल, म्हणजे टोटल किती होईल, 330 डिग्रीचा होईल, बरोबर आहे. एवढा अँगल झालेला आहे -270, बरोबर आहे. आपल्याला 60 पाहिजे म्हणजे हा अँगल 90चा आहे, 60 डिग्री पाहिजे म्हणजे इथे आपल्याला अँगल 30चा काढावा लागेल. 30चा अँगल काढला म्हणजे एवढा अँगल 60चा होईल, बरोबर आहे. इथे 30 डिग्रीचा अँगल काढू आपण. हा जर अँगल 30चा काढला आपण तर उरलेला अँगल आपला 60चा असेल. हा अँगल 30 काढल्यामुळे हा अँगल किती आलेला आहे, 60 आलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे हे 90 -90, हे -90, हे -90 म्हणजे -270, बरोबर आहे. आणि हा अँगल 60चा आहे, बरोबर आहे. म्हणजे -330 डिग्रीचा अँगल आपण काढलेला आहे. क्वाड्रंट कोणता आहे, हा फर्स्ट क्वाड्रंट, बरोबर आहे. फर्स्ट क्वाड्रंट. अँगल काढायचा आहे -500 डिग्रीचा. अँगल मायनसमध्ये आहे म्हणजे या डायरेक्शनमध्ये, बरोबर आहे, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. एवढा अँगल होणार आहे 360चा, बरोबर आहे. म्हणजे -360चा अँगल काढला आपण क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. तर यामध्ये आपल्याला पुन्हा 90 ॲड करावं लागतील. 90 जर ॲड केले आपण तर हे होतील -450चा अँगल होईल, बरोबर आहे. सर्कल 360चं यामध्ये आपण 90 ॲड करणार. एवढा अँगल 360 म्हणजे -360, हे 90 ॲड झाले तर -450. एवढा अँगल झालेला आहे -450चा. आपल्याला 50 डिग्री पाहिजे, अजून 50 पाहिजे. हा अँगल 90चा आहे, येथे 50 डिग्रीचा अँगल काढू आपण.
पहा 50 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. पूर्ण 90 आहे, येथे 50 पाहिजे आपल्याला. 50 पाहिजे म्हणजे हे 40 सोडून द्यावे लागतील, बरोबर आहे. हे 40 एवढा अँगल सोडून द्यावा लागेल, म्हणजे हा अँगल 50चा होणार आहे. आणि हे 50 त्यामध्ये ॲड झाले तर टोटल अँगल होईल -500 डिग्रीचा. रेला सपोज OM हा रे, हा फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड, हा थर्ड आणि हा फोर्थ. या अँगलचा क्वाड्रंट कोणता आलेला आहे? थर्ड क्वाड्रंट. अँगल निगेटिव्हमध्ये आहे, -820 डिग्रीचा अँगल काढायचा आहे. निगेटिव्ह असेल तर या डायरेक्शनमध्ये. तर पहा, म्हणजे या इनिशियल रेपासून एक सर्कल 360 होईल, -360, बरोबर आहे. हे एवढा अँगल होईल -360 या डायरेक्शनमध्ये. पुन्हा एक सर्कल आपण ॲड केल्यानंतर हे -360 ॲड होतील, म्हणजे टोटल अँगल होईल -720चा, बरोबर आहे. आपल्याला 820 पाहिजेत, म्हणजे हे 90 ॲड केले आपण, हा मायनसमध्ये 90 डिग्रीचा अँगल, मायनसमध्ये म्हणजे या डायरेक्शनमध्ये, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. तर हे होतील -810 डिग्रीचा, बरोबर आहे. आता आपल्याला 10 डिग्री पाहिजे. -810 डिग्रीचा अँगल झालेला आहे एवढा. आपल्याला -820 पाहिजे, म्हणजे 10 डिग्री पाहिजेत. हा अँगल 90चा आहे, म्हणजे आपल्याला फक्त 10 डिग्री पाहिजे, म्हणजे या अँगलमधून 80 डिग्री आपल्याला मायनस करावं लागतील, बरोबर आहे. म्हणजे पहा, येथे आपण काय करणार? 80 डिग्री मायनस करणार, म्हणजे 80चा अँगल काढला तर एवढा अँगल 10 डिग्रीचा होईल. पहा, 0पासून 80 येथे होईल. पहा, हा पॉईंट आणि हा पॉईंट. पहा, एवढा अँगल 10 डिग्रीचा आहे, बरोबर आहे. एवढा 10 डिग्रीचा आणि एवढा अँगल आला होता आपला -810 डिग्रीचा, म्हणजे हा टोटल अँगल होईल 820 मायनसमध्ये -820 डिग्रीचा अँगल एवढा होणार आहे. क्वाड्रंट कोणता आहे? हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड क्वाड्रंट. हा टर्मिनल रे, सपोज हा OP रे या थर्ड क्वाड्रंटमध्ये असल्यामुळे या अँगलचा क्वाड्रंट हा थर्ड आहे. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.